नमस्कार. तर शेती करणं हा काही मोठा गुन्हा आहे का? किंवा शेतकऱ्यांना इतकं कमी का लेखलं जातं? हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मलाच नाही, बऱ्याच तरुणांना पडलेला आहे, की बाबा आता शेती करायची की दुसरं काय करायचं? व्यवसाय करायचा किंवा कंपनीत जायचं. अरे प्रत्येक ठिकाणी कष्ट आहे, प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टी आहे. पण आमच्या शेतीला व्हॅल्युएशन नाही असं तुम्ही म्हणतात. तुम्हाला 5-5 लाखाचं जरी पॅकेज असलं, तर तुम्ही आज 1 गुंठा जमीन आज गावाकडे घेऊ शकत नाही. इतका खतरनाक रेट आमच्या शेतीचा झालेला आहे. आम्ही आजही तुम्ही जर मोठ्या बंगल्यामध्ये राहत असाल, तर आजही आम्ही चांगल्या पद्धतीनं चांगल्या आणि सुखी समृद्धीचं घरामध्ये राहतो. सगळ्या गोष्टी आहे. मी दोघालाही नाव ठेवत नाही. परंतु शेतकऱ्यांना सगळं भकास झालं आहे. निसर्गावर अवलंबून असतं. काय होणार त्याचं पुढे? कसं होणार? या सगळ्या गोष्टीचं त्याच्यावर खापर फोडलं जातं. ते खूप चुकीचं आहे. एक दिवस शेतकऱ्यांचा पुन्हा येणार आहे आणि आज शेतकऱ्यांचा दिवस आज चांगला असणार आहे. कारण हे बदलणारे दिवस आहे आणि दिवस तेच राहत नाही. कारण ही सजीव गोष्ट आहे ना. कसं निसर्गाचा नियम सांगतो, की एक गोष्ट प्रत्येक वेळेस तीच घडत नसते. एक दिवस तरी पुन्हा येणार. कोरोनानं दाखवून दिलं, की काय होऊ शकतं. जर शेतकरी नसला तर काय होऊ शकतं. शेतकरी नसला तर काय नाही होऊ शकत. हे सगळ्या गोष्टीचं एक उदाहरण कोरोनानं सांगून ठेवलं. कारण सगळेच गावाकडे पळाले होते. तसेच आजही शेतकऱ्याला तेवढाच मान आणि सन्मानाने ठेवा. चॅलेंजनं सांगतो तुम्हाला, एक दिवस आपला येणार आहे आणि जसं आपलं राज्य हे बळीराजाचं येणार आहे आणि अनेक तरुणसुद्धा हे शेतकरी होणार आहे. एवढं लक्षात ठेवा.